नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सज्ज झालाय मी प्रवीण भाऊ. आज रविवार असल्यामुळं आज आम्ही चाललोय बाळूमामाला. आणि बाळूमामाची सेवा करायला असल्यामुळे आम्हाला आज दिवसभर बाळूमामा सेवा करावं लागते मंदिरात, माणसांची पण आणि बाकी सगळ्या गोष्टींची पण इतर तिकडं. त्यामुळे आम्ही आता चाललोय मंदिरात. रात्री झोप झाली नसल्यामुळे माझं पण डोळं झालीत लाल. प्रवीणचा काय विषय हार्ड आहे. आम्हाला आता टेलर साहेब भेटले. टेलर साहेबांची पण झोप झाली नाही. आणि का झोप झाली नाही त्याचं कारण सांगा टेलर साहेब जरा. विचार डोक्यात. हा. आणि बाकी आणि डोळ्या झाकले की आमच्या डोळ्यासमोर आम्हाला चित्र दिसते. फक्त चित्र. आणि कोणा चित्र दिसते ते खंगते. जिसे हम चाहते हैं उनकी तस्वीर हमारे आंखों के सामने आती है. आईला बर जोर का वाई राव तुमचा. आमच्या बाळमामाला हार घ्यायचा आहे म्हणून आम्ही हार घ्यायला आलेला आहे. प्रवीण कायम हार घेतो आणि मी कायम केलं घेतो मामाला आमच्या. तरी बघा प्रवीणचा ठरलेला हारवाला येत आहे कायम, आणि माझा ठरलेला केळवाला तिकडं आहे. ते बघा ताजी फुलं आहे ती सकाळ सकाळी. आणि तुम्हाला हार पाहिजे असलं तर या ठिकाणी येऊ शकताय हार घेण्यासाठी. योगेश माये जो होणार आहे ती एक नंबर हार बनवून देते ते. गाडी ओपनिंगसाठी गाडी नवीन घेतली असली तर गाडीसाठी म्हणा, मंदिरासाठी म्हणा, कशासाठी पण हार लागणार असलं तर योगेश मायेचे संपर्क साधा. आमचा कायमचा फूड स्टॉल. आमचा कायमचा फूड स्टॉल इथे एक नंबर सगळे भेटते. पॉलिसमध्ये जुन्या स्टँडवर फूड स्टॉल आहे बघा. जोडदाराच आहे माझ्या. सगळी ताजी फूड असते असते. तर मग आता दुपार झाले असल्यामुळे मंदिर झालंय बंद. त्यामुळे आम्ही आता चाललोय आता घरी जेवायला. चला तर मग चाललोय आता मंदिरात. झाले 6 वाजले. त्या आरतीच टायमिंग झाले मंदिरात जायचं. आणि प्रवीणनं पण उपवास केलेला आहे. मामाचा उपवास आहे. 9 दिवस यात्रा असल्यामुळे 5 तारखेला यात्रा आहे. मामाची भंडारा उत्सव आहे आदमापूरचा. आणि आता आम्ही मंदिरात चाललोय. चला तर मग आलोय मंदिरात आता आम्ही. आणि मंदिर बघा खूप छान सजवलंय असं हार वगैरे सगळं. आणि सकाळी एका मुलाची मुंबईत जॉब लागल्यामुळं त्यांनी पण प्रसाद आणलेला आहे. सकाळी येऊन देऊन गेलेला आहे. बघू शकताय तुम्ही छान अशी मूर्ती तेवढीच बाळूमामाची. पाठीमाग फोटो छान असा स्वामी समर्थांचा आणि फोटो आहे इकडं वगैरे. विठ्ठल रुक्माई मूर्ती आणि आहे सोबत. इकडं आणि फोटो आहे देवांचे. बघू शकता तुम्ही. आणि मंदिरात आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं. असं म्हणजे किती जर दुःख कष्ट टेन्शन असलं तरी आलं की सगळं रिलॅक्स होतं आमचं. आणि हे बघू शकता हा भंडारा मामाला. हा भंडारा म्हणजे मामाला सोनं असल्याचं काम आहे. हा भंडारा ज्याच्या घरात जाईल त्याचं सगळं दुःख दर्द पिढा सगळी निघून जात्या. आणि आमचा हा किती नंबरचा सेव वगैरे आलाय परवा 5 नंबर का 6 नंबर सेव वगैरे आला बघा. श्रीवर्धन हेअरस्टाईल याने जोरात केल्या. भारी केली गेला हेअरस्टाईल. काय नाही कधी आलायस पब्लिक सगळी बरंच असते. सगळं यंत्र नाही वही थांबा. एका पाठीमागे एक दोघं थांबा. इकडे पुढे अजून
तुम्ही बघू शकता गणपती किती लागते तरी आरती चालू असल्यामुळं एसी लावता येत नव्हतं आरती जात्या उन्हाळा असल्यामुळं काय चिपमध्ये जातं शर्ट आपण सगळ्या एसी चालू केल्या त्यामुळं कोणी काम आहे सगळ्या तुम्ही तिथं थांबा ती इथं सांगतो डायरेक्ट दर्शन घ्यायचं जायचं. मामाचं दर्शन घेऊन जाऊ शकता तुम्ही सगळी प्रसाद द्या. उत्कृष्ट असं मंदिर आहे मंदिरात सगळी सोय असते चहा वगैरे आंबील आणि जेवण पण चालू होणार आहे दर्या वगैरे आमुषा वगैरेला आणि तुम्ही पण तुमची इच्छा असेल मामाचं दर्शन घ्यायचं असेल तर या मंदिरात येऊ शकता तुम्ही मामाच्या आणि तो वगैरे काय तुम्हाला एंट्री असं नाही की बाबा तुम्ही थांबा आणि असं काय नाही डायरेक्ट तुम्हाला एंट्री डायरेक्ट तुम्ही पाय पडू शकता काय तुमची समस्या असला तर किरण पुजारी किरण महाराज तिथं आहेत ना तुम्ही सांगू शकता आणि तिथं आल्याला जो ह्या मंदिरात जो आलेला तो मोका कधी जात नाही काय ते जोडी भरून घेऊन गेलेला आहे तो आजी मंदिरात आलो कसं वाटतंय मंदिरात आलो कसं वाटतंय हा मन प्रसन्न होतंय का हा हा आता एकदम मन प्रसन्न होते आणि मला फरक पण पडलाय. फरक पडलाय का मामाला आल्यानंतर ह्याच्या अजून कुठे कुठे गेलता तर नाही कुठं देवाला गेला मंदिर हा पण आम्हाला काय चालणं होत नाही. होय का आता वय झालंय ना त्यामुळे आता तेच घ्या पहिल्यांदा आले तेव्हा मी रडत होती. बर मला काय सुचतच नव्हतं. सगळीच रडतील पहिल्यांदा आल्या इथं परत बाळमावाने जरा जरी आणल्या हा राहणार की 100% राहणार तुम्ही मनापासून भक्ती केली की बा मामाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आणि पहिल्यांदा जेव्हा आलता आणि आता जेव्हा आला किती फरक आहे त्यात भरपूर फरक आहे. भरपूर फरक आहे हा कुठला आहे तुम्ही सांडेवाडीच आहे ओके 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 नाव सांगा तुमचं आपलं हा नलवडे आणि तुमचं माया रवनाथ पाटील. पाटील पाटील विषय झाड आहे पाटील म्हणलं चालतंय आजी सॉरी हा मामाची आरती झालेली आहे आणि भावी भक्त आपल्या आरती पुरून सगळे गेलेले आहेत आणि बाकी सगळे चहा वगैरे आंबे वगैरे भर सगळे पेत बसलेत आणि मंदिरात सेवक रे आमच्या 10-15 जण आहेत त्यातले 1000 किती जण झाले आज 5-6 जण बाकी सगळी जरा इथं वारले असल्यामुळे त्यांच्या भाऊकीत असल्यामुळे ते काय आले नाही त्यांना स्वतः काय आणि तरी मामाच्या भंडाऱ्याला जाणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला तुम्हाला तो पण व्लॉग दिसेल तो व्लॉग तर तो इंटरेस्टेड राहणार आहे आणि ले रोमांचित तो व्लॉग राहणार आहे तुम्हाला बघण्यासाठी आणि तुम्हाला घर बसले तो व्लॉग दिसेल तुम्हाला व्हिडिओ दिसलं सगळं आणि तुम्ही पण या भंडारा उत्सवाला आणि तुम्ही पण या भंडारा उत्सव प्रभूने असा भंडारा लावताना बारक्या पोरासनी बारकी पोरं इथली सगळी शाप्टर सुट आहेत सांडेगावडीतली वय खरातलं गाणं हा बाळाबाई नावानं बाळाबाई नावानं मागचा का लपा तरी बाळूमामा यात्रा 4-5-6 तारखेला बाळूमामा यात्रा आदमापुरात आणि आम्ही सगळी इथली सेवकरी पोरं वगैरे आम्ही सगळी जाणार आहे यात्रेसाठी खास तर मयूर महाराज ढोणे महाराज यांच्यासोबत आम्ही आदमापुरात जाणार आहे आणि ह्यासाठी पोराने आमच्यातल्या 9 दिवसाचं नवरत्न असते मामाचं म्हणजे उपवास धरायचं असते ते धरलेलं आहे सगळ्यांनी मी सोडून कारण मला ट्रॅव्हलिंग करायला लागतं खूप ठिकाणी करायला लागतं त्यामुळे मी काही यावर्षी धरलेलं नाही पण नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट वर्षी पुढच्या वर्षी मी फिक्समध्ये धरणार आहे मामाचा उपवास आणि त्या उपवासाचा दिवसभर काय खायचं नसतं काय नाही नुसतं पाण्यावरती राहायचं आणि चप्पल वगैरे घालायचं नाही आणि आमच्या प्रवीणनं पण खास केलाय सगळ्यांनी बाकीच्यांनी केलाय माझ्या भावानं पण केलाय मानवनं ही सांडेगावडीत मंदिर आहे इथं सांडेगावडी कॉलनी म्हणून मंदिर आहे इथं किरण दंडवते हे आपले पुजारी आहेत या मंदिराचे आणि त्यांचा उपवास चालू असल्यामुळे त्यात आत गेले तरी पोशाख घातला नव्हता तरी तुम्हाला पोशाख मधला ह्याताने ऍड व्हिडिओ करणार आहे मी त्याने तुम्ही बघू शकता त्या पोशाख मधला व्हिडिओ तुम्हाला आरती ऍड करणार आहे आणि किरण पुजारी म्हणजे महाराज कोणा तुम्हाला कळतील त्या व्हिडिओ त्यांचा इंटरव्ह्यू घेणार होतो पण ते म्हणजे आता काही इंटरव्ह्यू नको आहे माझ्या पुढे ले दिग्गज म्हणजे जे मोठे मोठे महाराज आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घे म्हणजे जसं की ढोणे महाराज मयूर महाराज यांचा इंटरव्ह्यू घे म्हणजे माझं काय घेऊन नव्हतं इंटरव्ह्यू
त्यानंतर शेवटला आपला इंटरव्ह्यू घेऊ मग असं म्हणले ते मोठ्या मला. तरी 5 तारखेला आम्ही 3 वाजता निघणार आहे तिथून आणि तिथं पण तो व्लॉग मी करणार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. कशी जत्रा असते, काय असते, भाकणूक कशी असते, काय वगैरे, परत ना आपलं ढोल वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार माझ्या व्हिडिओ माध्यम. आणि त्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. माझ्यामुळे तुम्हाला दिसेल सगळा व्हिडिओ तिथला भाकणुकीचा आणि मामा यात्राचा सगळा व्हिडिओ बघा असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, सगळं तुम्हाला दिसेल. त्या